राष्ट्रीय शैक्षणिक हक्क कायदा (RTE ॲक्ट) लागू झाल्यानंतर 23 ऑगस्ट 2010 रोजी नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशननं शिक्षक भरतीसाठी किमान पात्रता जाहीर केली. या नियमानुसार 2010 नंतर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांना डी.एड., बी.एड. आणि टी.ई.टी. ही पात्रता ठरवण्यात आली. महाराष्ट्र शासनानं 13 फेब्रुवारी 2012 पासून टी.ई.टीची सक्ती केली आहे. त्यामुळे यापूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांना टी.ई.टीची सक्ती लागू होत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत सर्व शिक्षकांना टी.ई.टी अनिवार्य केली आहे. त्यामुळे टी.ई.टी सक्ती रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारोंच्या संख्येनं शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शिक्षक आमदार जयंत असगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष S.D. लाड यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. रद्द करा, टी.ई.टीची सक्ती रद्द करा, बोलो रे बोलो, हल्ला बोलो अशा जोरदार घोषणा देत शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. सभेत शिक्षक नेत्यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी आमदार जयंत असगावकर, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे आणि इतर प्रमुख शिक्षक नेत्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत प्रशासनाचा निषेध केला. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यासाठी जाताना शिक्षकांनी गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानं शिक्षक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अखेर 15 शिक्षकांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. या निवेदनात राज्य सरकारनं तात्काळ सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करावी, RTE कायद्याच्या कलम 23मध्ये सुधारणा करून सन 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टी.ई.टी सक्ती रद्द करावी, 15 मार्च 2024चा महाराष्ट्र शासनानं काढलेला अन्यायकारक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्यात. या मोर्चात शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, भैया माने, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, खंडेराव जगदाळे, सुधाकर सावंत, प्रमोद तोंडकर, उमेश देसाई, प्रसाद पाटील, रविकुमार पाटील, S.V. पाटील, बबन केकरे, राजेश वरक यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.